हिंदुस्थानाचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त चंद्रपूर शहरात उत्साहाचे आणि अभिमानाचे वातावरण पाहायला मिळाले। छत्रपती शिवाजी चौक येथे आयोजित अभिवादन कार्यक्रमात शिवभक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली। यावेळी आमदार सुधीर मुनगंटीवार आणि मान्यवरांनी शिवरायांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत पवित्र चरणी त्रिवार वंदन केले। कार्यक्रमात शिवरायांच्या कार्याचा गौरव करत न्याय, शौर्य आणि लोककल्याणाच्या त्यांच्या विचारांचे स्मरण करण्यात आले। मरण आले तरी चालेल पण शरणागती कधीच पत्करणार नाही, शिवरायांचा मावळा म्हणून कर्तव्यापासून विचलित होणार नाही, हा स्वाभिमानी संदेश देत अन्यायाविरुद्ध लढण्याची आणि समाजहितासाठी कार्य करण्याची प्रतिज्ञा माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह उपस्थित नागरिकांनी घेतली। इतिहासातील पवित्र परंपरेचा मान राखत प्रतापगडावरील तुळजाभवानी मातेस चांदीचे छत्र अर्पण करण्याचा अभिमान व्यक्त करण्यात आला। तसेच श्री शैलम येथील ध्यान मंदिरासाठी निधी उपलब्ध करून देण्याचा उल्लेख करत लंडनहून शिवरायांची वाघनख भारतात आणण्यासाठी घेतलेल्या पुढाकाराचा गौरव करण्यात आला, असे प्रतिपादन शिवजयंती निमित्ताने आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले। कार्यक्रमाचा समारोप जय भवानी जय शिवाजी अशा जयघोषांनी झाला। शिवाजी महाराजांचा छत्रपती संभाजी महाराजांचा जय 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 भवानी ऐकायला पाहिजे। शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांचा जय भवानी जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या 396व्या जयंतीच्या निमित्ताने अभिवादन करण्यासाठी आम्ही सर्व शिवभक्त एकत्र आलो। खरं तर छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त जाणता राजा नव्हते, तर जगातले एकमात्र राजे होते की ज्यांनी स्वतःच्या नावाने राज्य चालवलं नाही, रयतेचं राज्य, सर्वसामान्यांचं राज्य, स्वतःसाठी नव्हे तर राजा कसा असावा या जगातल्या 193 देशात असा राजा आणि असा इतिहास आम्ही बघितला नाही। मा जिजाऊच्या पोटी हा सिंह जन्माला आला आणि हे माझं सौभाग्य आहे की छत्रपती शिवाजी महाराजांची छोटीशी सेवा करण्याची संधी सांस्कृतिक कार्यमंत्री म्हणून मला प्राप्त झाली। अफजल खानाच्या कबरीचं अतिक्रमण आठवता आलं जे 29 जुलै 1953 पासूनची मागणी होती, वाघनख आणता आले। रायगडाला दरवर्षी शिवराज्याभिषेकासाठी आता आपण माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये दरवर्षी शिवजयंतीला शासकीय शिवजयंती तिथीप्रमाणे साजरी करणार आहोत आणि 5 कोटी रुपये निधी हा दरवर्षी न मागता दिल्या जाण्याची व्यवस्था आपण केली। श्री शैलममध्ये 3.25 कोटीचं ध्यान मंदिर आपण बांधून पूर्ण केलं। पाकिस्तानच्या सीमेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा 12 फुटाचा अश्वारूढ हातात तलवार घेणारा पुतळा उभा केला आणि पाकिस्तानी आतंकवाद्यांना इशारा दिला, ये देश छत्रपती शिवाजी महाराज का है, अगर बुरी नजर से देखोगे तो 10 जन्म तक अंधे हो जाओगे। ही शक्ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासामध्ये आहे आणि तो इतिहास दरवर्षी आपण शिवजयंतीच्या दिवशी जागा करतो, या राजाला अभिवादन करतो। सिंदखेड राजाला आपण शिवसृष्टी साजरी करण्यासाठी सरकारच्या वतीने 50 कोटी दिले, पण छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार सर्व प्रश्नांवरचा रामबाण उपाय आहे। आपल्या रक्ताच्या थेंबामध्ये चैतन्य निर्माण करणारं नाव म्हणजे जय भवानी जय शिवाजी। बेशुद्ध माणसाच्या समोर जर आपण जयघोष केला जय भवानी जय शिवाजीचा, तर तो सुद्धा शुद्धीवर येईल। अशा छत्रपती राजे महाराजांना आज अभिवादन करण्याचा दिवस आहे, त्यांच्या विचाराचं स्मरण करण्याचा दिवस आहे। आज आम्ही सर्वजण स्मरण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज की जय।